महिलांनी हळदी कुंकवाला पण यावे. नमस्कार, मी आशा देसाई. आमच्याकडे पारंपरिक गौरीचे कार्यक्रम असतात आणि आता आम्ही रायरेश्वराचे देखावा केला आहे. वैशाली देसाई. आमच्या घरी पारंपरिक गौरी बसतात, शिवाय सांस्कृतिक देखावे असतात. त्यामुळे आमच्या इकडे सर्वांनी हळदी कुंकवाला यावे अशी नम्र विनंती. आज लाडक्या गौराईचे आगमन. महिला वर्गात प्रचंड उत्साह, आनंद आणि तितकीच लगबगही. कोरीव काम, नक्षीदार अशा नऊवारी साडीत आपली गौराई उठून दिसावी यासाठी सर्वांचे प्रयत्न. साताऱ्यातील केसरकर पेठ येथील किशोर अर्जुन देसाई हा युवक आपल्या घरी अत्यंत सुंदर अशा गौराईची स्थापना करतो. यावर्षी त्याने स्वराज्याची शपथ हा देखावा साकारला असून दरवर्षी ऐतिहासिक, सामाजिक असा देखावा केला जातो. नमस्कार, मी किशोर देसाई, राहायला केसरकर पेठ येथे. गेले कैक वर्ष आम्ही विविध सामाजिक ऐतिहासिक देखावे सादर करतो. मागच्या वर्षी अफजल खान भेट केलेली, त्याच्या मागच्या वर्षी स्वराज्याचे शिलेदार, त्याच्या मागच्या वर्षी एक वर्ष आम्ही मराठा मोर्चा या विषयावर घेतलेलं, एक वर्ष स्त्री प्रबोधनावर केलेलं. तसंच यावर्षी आमचा जो आहे तो देखावा जो आहे तो याच्या स्वराज्याची जी रायरेश्वराला महाराजांनी शपथ घेतली ते रायरेश्वरचं गाभारा मंदिर आम्ही उभं केलं आहे. याबरोबर एक समाज प्रबोधन आणि ऐतिहासिक असं लोकांना प्रबोधन व्हावं ह्या दृष्टीनं मी गेले काही वर्ष देखावे सादर करतो आहे. तसा यावर्षी हा रायरेश्वराच्या गाभाऱ्याचा देखावा सादर केला आहे. बाकीचं गौरीची सजावट वगैरे मी माझ्या घरातले साडी वगैरे सगळे मी स्वतः नेसवतो, घरातली मदत करतात. या पद्धतीनं आम्ही हा देखावा सादर करतो. एकूण बाकीच्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर असे नैसर्गिक देखावे किंवा खाद्यपदार्थ ठेवलेले असे देखावे असतात, पण दरवर्षी तुमच्याकडे जे असतात काहीतरी वेगळापणा असतो, काहीतरी ऐतिहासिक टच असतो, असं काहीतरी तुम्ही करता. ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? प्रेरणा आपण जे समाजात वावरतो किंवा आत्ता जे काही काम समाजात चालू आहे त्यातनं पुढच्या येणाऱ्या पिढीला काहीतरी त्यातनं भेटावं. काही गोष्टी ज्या माहीत नाही आहेत त्या भेटाव्यात. आता ह्या रायरेश्वराची गोष्ट ही खूप तशी कमी समजली गेली, म्हणून त्यातनं एक उभं केलं किंवा महाराजांनी काय काय केलं आहे किंवा एखादा सामाजिक देखावा जर केला तर त्यात आपण काय करतो, आपल्याकडनं काय होतं काय नाही ह्या गोष्टी समजतात येणाऱ्या पिढीला. त्यासाठी हे प्रयत्न. तुमची सजावट तर उत्तम आहे, पण त्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराज उभे केलेत, पण गौराईनं ज्या साड्या नेसवलेल्या आहेत त्या अत्यंत सुंदर अशा साड्या नेसवण्यात आलेल्या. म्हणजे अशा पद्धतीने साडी नेसवली सहसा कुठं फायदा मिळत नाही. हे कुठून केलं तुम्ही? मी पंचपळावदावरती गेले काही वर्ष सेवेला होतो. तिथं हाताखाली राहून आमचे गुरुजी नंदकुमार बागडे यांच्या हाताखाली राहून मी शिकलो. त्यातनं हे आईसाहेबांच्या कृपेनं हे सगळं मला भेटलं. तिची कृपा आहे म्हणून ते होतं. किती प्रकारच्या साड्यावर तुम्ही? बऱ्यापैकी म्हणजे जे लोक सांगतात, मी इतरांच्या घरी पण काम करतो, त्याचे पैसे घेतो मी. त्या पद्धतीने जसे लोक सांगतील तसे मी एक वर्ष जात्यावर केली. आत्ता एकाच्या घरी मी टू व्हीलर. साड्यांची पद्धत किती असते? म्हणजे उभे राहिलेली असते त्याला कुठल्या पद्धतीने नेसवता, बसवलेली आहे त्याची पद्धत काय असते? नाही, नऊवारी टाईपच दिसताना ती नऊवारी दिसते, पण ते बनवायची एक पद्धत वेगळी आहे. ती अशी सांगू शकत नाही किंवा असं. ते प्रत्यक्षात तिची कृपा आहे म्हणून ते बुद्धीत चालत येतं, त्यावेळी हात चालत जातो. तिच्या कृपेनं ते चालत जातं.